श्री स्वामी समर्थ. मराठी वर्ष संपताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळीचा सण. होळीचा सण जो आहे तर तो फाल्गुन महिन्यामध्ये येत असतो आणि मराठी वर्षाचा शेवटचा महिना जो आहे तर तो फाल्गुन महिना आहे. फाल्गुन महिन्याची जी पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेला होळी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते. या पौर्णिमेलाच होळी साजरी केली जाते. तसेच या दिवसाला हुताशनी पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखले जाते. होळी, धुलीवंदन, तर हे जे दिवस आहेत या दिवसांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. होळीचा सण जो आहे तर तो रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. होळीला अक्षरशः रंगाची आणि आनंदाची उधळण जी आहे तर ती केली जाते. सर्व लोक जे आहेत तर ते एकत्र येऊन होळी हा सण साजरा करत असतात. हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूची सुरुवात दर्शवणारा असा हा होळीचा सण असतो. हा सण जो आहे तर तो नूतनीकरण, पुनर्जन्म आणि वाईटावर चांगल्याचे प्रतीक सुद्धा मानला जातो. आपण जे काही सण साजरे करतो तर प्रत्येक सणाला धार्मिक महत्त्व असते. त्याचप्रमाणे त्या सणाला शास्त्रीय महत्त्व देखील असते. होळीच्या दिवशी होळी दहन केले जाते. होळी दहन आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीमध्ये जाळून राख करण्याचे प्रतीक मानलेले आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ होते. त्याचप्रमाणे आपण जेव्हा होळी दहन करतो त्यावेळेला नकळतपणे आपल्याकडून झालेल्या चुकांची माफी आपल्याला मिळत असते. होळी हा सण जो आहे तर तो सत्याचा असत्यावर विजय, वाईटावर चांगल्याचा विजय या सणाचे प्रतीक मानलेला आहे. आपले जे जुने राग आहेत किंवा वादविवाद आहेत, द्वेष आहेत, तर हे सर्व विसरून लोक एकत्र येऊन होळी दहन जे आहे तर ते करत असतात. आजच्या काळामध्ये भ्रष्टाचार असेल, अत्याचार असेल तर या गोष्टी वाढत आहेत. परंतु होळीचा सण जो आहे तर तो आपल्याला सत्य मार्गावर चालण्याचा संदेश देऊन जात असतो. होळी आपल्याला एक शिकवण देऊन जाते आणि ती शिकवण म्हणजे अंधाऱ्यासमयी टिकून राहायची आणि सकाळच्या नव्या सूर्याच्या किरणाची वाट पाहायची. म्हणजे दुःख जे आपल्या आयुष्यात जे काही येऊन गेलेलं आहे तर हे सर्व दुःख विसरून येणाऱ्या सुखाची आपण वाट पाहायची. त्याचप्रमाणे आपण आपल्या सुखासाठी प्रयत्न करायचे. होळी हा सण जो आहे तर तो रंगाच्या उत्सवासाठी सुद्धा ओळखला जातो. तर अशा या होळीच्या दिवशी आपल्याला नारळाचे काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. आपण या व्हिडिओमध्ये 3 ते 4 नारळाचे उपाय पाहणार आहोत. तर आपण आपल्या समस्येनुसार हे उपाय करू शकतो. आता हे उपाय आपण कशा प्रकारे करायचे, कोणी करायचे, कधी करायचे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. नारळाचा उपाय जो आहे तर तो आपण करणार आहोत. तर तो उपाय आपल्याला करायचा आहे जेव्हा आपण होळी दहन करतो त्यावेळेला. होळी दहन जे आहे तर ते रात्री केलं जातं आणि त्याच वेळेला आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. आपण कोणत्याही समस्येसाठी हे उपाय करू शकतो. त्याचप्रमाणे स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात. आता पहिला उपाय जो आहे तर अतिशय प्रभावी असा उपाय आहे. यासाठी एक नारळ घ्यायचा आहे. नारळ सोलून घ्यायचं आहे. त्यातील पाणी जे आहे तर ते काढायचं आहे. म्हणजे नारळाला ज्या ठिकाणी डोळा असतो त्या ठिकाणी आपल्याला एक होल पाडायचं. त्यातून हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे पाणी जे आहे तर ते आपण पिऊ सुद्धा शकतो. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ह्या होलमधूनच त्या नारळामध्ये तूप भरायचं आहे. जर आपल्याला शुद्ध गाईचं तूप वापरणे शक्य असेल तर त्या तुपाचा वापर करायचा किंवा आपल्याकडे म्हशीचं तूप असेल त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. आणि जरी आपल्याला तूप वापरणे शक्य झाले नाही तरी डालडा जो आहे तर तो या नारळामध्ये भरायचा आहे. आणि यानंतर आपल्याला एक कोरे पान घ्यायचं आहे. त्या पानावरती आपल्याला लाल रंगाच्या पेनाने आपली समस्या लिहायची आहे. म्हणजे आपण ज्या समस्येसाठी, ज्या अडचणीसाठी हा उपाय करणार आहोत ती समस्या लिहायची आहे. आपल्याला जर पैशासंबंधीच्या समस्या असतील तर लक्ष्मी प्राप्ती असं आपण लिहू शकतो किंवा आर्थिक समस्या असं लिहू शकतो. आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असेल तर मुलांची प्रगती असं लिहायचं आहे. आणि यानंतर आपल्याला या कागदाची घडी घालायची आहे आणि तो जो नारळ आहे त्यावरती आपल्याला ही कागदाची घडी ठेवायची आहे. आणि यावरून काळा किंवा लाल करगोटा घेऊन आपल्याला तो नारळ जो आहे तर तो पूर्ण झाकला जाईल अशा पद्धतीने हा करगोटा त्या नारळावरती गुंडाळायचा आहे. त्या नारळाचा कोणताही भाग जो आहे तर तो दिसता कामा नये अशा प्रकारे आपल्याला हा धागा गुंडाळून घ्यायचा आहे. आणि यानंतर ज्या ठिकाणी आपण होळी दहन करणार आहोत, मग आपण घरगुती होळी दहन करणार असू किंवा सार्वजनिक होळी दहन करणार असू, तर त्या ठिकाणी आपल्याला होळी दहन केल्यानंतर हा नारळ त्या होळीमध्ये टाकायचा आहे. श्रीहरी विष्णू
त्याचप्रमाणे अग्निदेवांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातून अमुक अशी समस्या जी आहे तर ती नष्ट व्हावी. अतिशय प्रभावी आणि 100% रिझल्ट देणारा हा जो उपाय आहे तर तो आपण फक्त होळीच्या दिवशी करू शकतो. यानंतर आपण दुसरा कोणता उपाय करू शकतो तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचा आहे. आता आपण जेव्हा नारळ होळीमध्ये अर्पण करतो त्यावेळेला तो नारळ जो आहे तर तो आपल्याला त्यातील पाणी काढून अर्पण करायचा आहे. पाण्यासह नारळ अर्पण करायचा नाही. त्यामुळे आपल्याला त्या नारळातलं पाणी काढायचं आहे आणि होळीमध्ये तो नारळ टाकायचा आहे. थोड्या वेळानंतर तो नारळ आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि घरातील सर्व सदस्यांना तो प्रसाद स्वरूपामध्ये द्यायचा आहे. यामुळे घरातील समस्या असतील, कटकटी असतील, कलह असतील, आजारपण असेल तर ते नष्ट व्हायला मदत होत असते. त्याचप्रमाणे आपण काय करू शकतो तर एक नारळ घ्यायचा, त्यानंतर आपल्या घरावरून तो 7 वेळेला ओवाळून घ्यायचा आहे. आपली जी समस्या आहे तर ते आपल्याला मनामध्ये बोलायची आहे. आपल्या घरातील इडापिडा, नकारात्मकता, नजरदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा नारळ घरावरून 7 वेळेला ओवाळून घेतल्यानंतर होळीमध्ये नेऊन टाकायचा आहे आणि हा नारळ मात्र आपल्याला होळीमधून परत काढायचा नाही. आता हा नारळ जेव्हा आपण घरावरून ओवाळतो तर त्यावेळेला तो होळीमध्ये आपण नेऊन टाकेपर्यंत आपल्याला पुन्हा घरामध्ये यायचं नाही. ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि जेव्हा आपण हा नारळ होळीमध्ये टाकतो आणि पुन्हा जेव्हा घरात जातो त्यावेळेला आपल्याला हातपाय धुवून आपल्याला घरामध्ये जायचं आहे. तर अशा प्रकारे हा सुद्धा आपल्या घरातील इडापिडा दोष नष्ट होण्यासाठी आपण उपाय करू शकतो की आपल्या घरावरून नारळ ओवाळून तो आपल्याला होळीमध्ये नेऊन टाकायचा आहे. त्याचप्रमाणे होळीमध्ये आपण जर नारळ अर्पण केला तर यामुळे घरातील सर्व व्यक्तींना आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या घरातील पैशाच्या ज्या अडचणी आहेत, आर्थिक समस्या आहेत तर त्यासुद्धा संपत असतात. तसेच आपण नारळ घ्यायचा आहे, त्यावरती आपल्याला एक कापूर ठेवायचा आहे. तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं आहे आणि आपली जी समस्या आहे तर ती सांगून हा नारळ जो आहे तर तो आपल्याला पेटत्या होळीमध्ये टाकायचा आहे. हा सुद्धा अगदी साधा सोपा असा नारळाचा उपाय जो आहे तर तो आपण करू शकतो. तर असे काही नारळाचे जे उपाय आहेत हे जर आपण होळीच्या दिवशी केले तर आपल्या ज्या मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात. घरामध्ये वादविवाद असतील, क्लेश असतील किंवा आर्थिक समस्या असतील किंवा इतर काही समस्या असतील, जसं की मुलांची प्रगती होत नाही, आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही किंवा आपला एखादा व्यवसाय आहे ज्यामध्ये वाढ होत नाही, तर अशा कोणत्याही इच्छेसाठी सुद्धा आपण हे नारळाचे जे उपाय आहेत तर ते करू शकतो. फक्त आपण जेव्हा हे उपाय करतो त्यावेळेला पूर्ण श्रद्धेने करायचे आहेत आणि आपण कोणत्या इच्छेसाठी हा उपाय करत आहोत तर आपल्याला ते सुद्धा मनामध्ये बोलायचं आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे विष्णूंना की आमच्या आयुष्यातील अमुक ही समस्या जी आहे तर ती लवकरात लवकर तुमच्या कृपेने नष्ट होऊ द्या. आणि आपण जो काही उपाय करणार आहोत तर तो आपल्याला इतरांना सांगायचा नाही. हे सर्व उपाय आपल्याला गुपचूप करायचे आहेत. म्हणजे आपण अमुक अशा समस्येसाठी हा उपाय करत आहोत असं आपल्याला इतरांना सांगत बसायचं नाही, जेणेकरून आपल्याला त्या उपायाचे संपूर्ण फळ मिळेल.